पुढची बातमी, बारामती पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या एका पोस्टरवरती शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आलेला होता. मात्र काही वेळामध्येच हा फोटो हटवला गेला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 6 एप्रिल रोजी बारामतीतील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात देखील एक बॅनर लावण्यात आला होता आणि त्या बॅनरवर देखील शरद पवारांचा फोटो हा वापरण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माझा फोटो वापरू नका, ते चुकीचं आहे, मत मागू नका असं मी आधीच सुचवलंय असं शरद पवार यांनी आधीच म्हटलं होतं. आणि त्यानंतर रविवारी 12 एप्रिलला बारामतीमधील कन्हेरी इथे होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाचे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतंय. यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटोच वापरला गेला आणि दरम्यान आज तो फोटो हटवण्यात आलेला आहे. 2 फोटो आपण बघतोय. बॅनरवर पवारांचे फोटो लावण्यात आलेत. एकीकडे शरद पवार यांनी असं करू नका, मत मागू नका माझा फोटो वापरून असं म्हटलं होतं, तरी देखील बॅनरवरती सलग 2 वेळेला शरद पवारांचा फोटो लावण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शरद पवार पाहूया. पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझा असेल तर ते चुकीचं आहे.